वेलकम क्रिश्चनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे राजस्थान स्पेशल रबडी मालपुहा। राजस्थानमध्ये जेव्हा मी गेलो होतो ना तेव्हा आम्ही ज्यांच्याकडे राहिलो होतो त्यांनी ही रेसिपी बनवली होती। तर ह्या रेसिपीसाठी मी इथे 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। हे आपल्याला मंद आचेवर अगदी 1/4 जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे दूध उकळायचं आहे। दूध उकळताना हवं तर त्यामध्ये चमचा ठेवा। चमच्याने काय करायचं, प्रत्येक वेळेला साय अशी बाजूला करायची आणि मग ती त्यामध्ये मिक्स करायची। पण हे जेव्हा आपण असं ढवळत राहतो ना तेव्हा साय हळूहळू दुधात मिक्स होत राहते। पण साय अशी बाजूला करायची। जवळजवळ एक 30-35 मिनटानंतर आपले हे दूध आटलेलं आहे। मी याच्यात साखर वगैरे काही घातलेली नाही आहे, फक्त हे दूध असं आटवून घेतलं। ते बघू शकता साय पूर्ण कडेची सगळी जी पातेल्याच्या कडेची साय असते ना तेवढी सगळी आपण काढून घ्यायची। आता काय केलं मी, ही जे रबडी आपण बनवली ना तिला गार केलं आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं। त्यामुळे अशी त्याची मऊसर अशी पेस्ट झाली। थोडीशी पेस्ट म्हणजे ही 1 वाटी मी काढून घेतली बाजूला आणि उरलेली फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड व्हायला। आता 1 वाटी या जे मिक्सचर आहे रबडी त्याला 2 वाटी मैदा, 2 चमचे मैदा आणि 4 चमचे गव्हाचं पीठ असं मी ह्याला एकंदरीत असं मिश्रण करायचं आहे आपल्याला। आता सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपण जी रबडी आहे तिला काढून घेऊ आणि थोडंसं फेटून घ्यायचं। आपण ऑलरेडी त्याला व्यवस्थित असं मऊसर त्याची पेस्ट केलेली आहे। आता आपल्याला ह्याला हे सगळं जे पीठ आहे हे एकत्र करून त्याला छान फेटून घ्यायचं आहे। त्याला कुठेही गुठळ्या राहता कामा नये। आणि हे करताना ना आपल्याला अर्धा कप दुधाची गरज लागणार आहे, कारण हे पीठ घट्ट होत जातं आणि आपल्याला त्याचं एक मऊसर असं पीठ तयार करायचं आहे। अगदी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी किती आहे ते, आणि ते करण्यासाठी मला अर्धा कप दुधाची गरज लागली। आता बघा, अर्धा कप दुधाने तुम्ही बघू शकाल आपण ह्याला एक छान कन्सिस्टन्सीवालं असं हे मिश्रण तयार करणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता, म्हणजे आपल्याला जेव्हा पॅनमध्ये हे मिश्रण घालायचं आहे ना तेव्हा ते व्यवस्थित त्यामध्ये पॅनमध्ये गेलं पाहिजे, म्हणून आपण याची एक छान कन्सिस्टन्सी बनवून घेतली आहे। बघा, कुठेही त्याच्या गुठळ्या नाही, काही नाही, असं तयार झालं आहे। आता आपण पाक बनवणार आहोत। 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घेऊन आपल्याला ह्याचा पाक बनवायचा आहे। एकतारी पाक नाही करायचा आहे, तो चिकट झाला पाहिजे, बस आपल्याला एवढंच हवं आहे। यामध्ये मी वेलची पावडर नाही घालायची आहे। आपली जी वेलची असते ना त्याचे फक्त ते जे आतली वेलची असते तेवढंच फक्त घालायचं आहे, आणि केशर हे दोन्ही घालून मी हे साखरेचा पाक तयार करून घेतला आहे। हे बघा, याला आता छान रंग येईल केशरमुळे, तर असा आपला हा साखरेचा पाक तयार आहे। एक थोडा म्हणजे घट्टसर होतो तो, कारण त्या मेजरमेंटप्रमाणे। आता मी काय केलं आहे, अर्धा कप तूप, छोटा पॅन घ्यायचा आहे कारण आपल्याला तुपातच हे करायचं आहे। मी याआधी ना तेलात पण करून पाहिलं होतं, पण तेलाचा मालपोहा एवढा टेस्टी होत नाही जेवढा तुम्ही तुपाने कराल तेवढा तो छान चवदार होतो। पूर्ण तुपाने करा, अर्धं तूप अर्धं तेल असं नाही, म्हणून छोटं पॅन घ्या। एका वेळी हवं तर एकच करा, याच्यामध्ये 2 होतात एका वेळेला। तर आता काय करायचं आहे, आपण जे मिश्रण केलं ना ते छान फेटून घ्यायचं, कारण ते जरा एक 10-15 मिनटं राहिल्यामुळे ना त्याचे असं गुठळीसारखं होईल म्हणून। आता मी हा छोटा डाव घेतला, त्या छोट्या डावाने थोडंसं घालून बघू आपण तूप गरम झालं आहे की नाही। तूप गरम झालेलं दिसतं आहे। आता काय करूया, आपण आता मालपोहा घालून घेऊया। मी आता ह्या जो छोटा डाव आहे ना त्याचंच मेजरमेंट घेतलं आहे, आणि त्याने फक्त आपल्याला थोडंसं घालायचं आहे। नंतर काय होतं माहिती आहे का, आपोआपच त्याचा गोल आकार होतो।
कारण आपण याच्यामध्ये घातलेल्या 2 चमचा मैदामुळे. मी इथे कुठेही बेकिंग पावडर घातली नाही, बेकिंग सोडा घातला नाही, काही नाही. पण आपोआपच ना त्याला एक असं हलकं येतं, कारण आपण त्याला फेटून घेतो म्हणून. एका साईडने म्हणजे जोपर्यंत खालून पूर्ण ते तळलं जात नाही तोपर्यंत ना आपण ह्याला उलथायचं नाही. ज्याच्या कडा जेव्हा त्याच्या अशा ब्राऊन व्हायला लागतात ना, तेव्हा आपल्याला कळतं हे झालं आहे म्हणून, आणि मगच हे असं उलथायचं. हळूहळू असं हे उलथायचं. असे बघा तुम्ही, आपले हे सगळे मालपोहे बऱ्यापैकी करून झालेले आहेत. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते कसं केलं आहे ते. प्रत्येक मालपोहा झाला ना करून की कुठेही प्लेटमध्ये काढून ठेवायचा नाही, तो आपल्याला सरळ पाकात घालायचं आहे. आता याला सर्व कसं करायचं ते पाहूया. प्लेटमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये घ्या. मी असा एक मालपोहा घेतला, त्यावर आपण जे फ्रीजमध्ये मी रबडीचं मिश्रण ठेवलं होतं ते ठेवलं, आणि पिस्ताचे काप आहेत. असे मी जे बाकीचे आहेत ते पण सर्व करून दाखवते. आपण मगाशी जेव्हा सिंगल असेल तर कसं करायचं, हे मी 4 ठेवून असे 4 मालपोहा घेतले, आणि त्यावर रबडी घालायची आपल्याला, आणि सोबतच पिस्ताचे काप. असं आपला रबडी मालपोहा रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.